नमस्कार, मी ICRP जटेताई. मी आलेली आहे आज चंदाताईकडे. चंदाताई अहिल्याबाई समूहातील सदस्य अध्यक्ष आहेत आणि त्यांचा पुरण वॉटरचा व्यवसाय आहे. तर ताई थोडक्यात माहिती सांगतील. नमस्कार, माझं नाव चंदा देवीदास तिरके, राहणार वाकर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मी अहिल्याबाई समूहाची अध्यक्ष आहे. माझा डिस्ट्रिक्ट वॉटर हा माझा व्यवसाय आहे. तर चंदाताईचा जो व्यवसाय आहे त्याचा थोडक्यात परिचय त्यांचा सहकारी देईल. ओके. तर आम्ही इथं एक फॅक्टरी टाकलेली आहे. त्यामध्ये आम्ही डिस्टिल वॉटर आणि रेडिएटर कूलंट बनवतो. त्यामध्ये आम्ही प्रोसेस अशी आहे त्याची की इथं आम्ही RO फिल्टर बसवलेला आहे, ज्यामुळून 15 TDS पाणी आम्ही इथून आउटलेट घेतो. त्यानंतर आम्ही जो डिस्टिल वॉटरचं मशीन बसवलेली आहे त्यामधून 0 TDS करून आम्ही पाणी या ड्रममध्ये घेतो. नंतर या ड्रममध्ये प्रोसेस करून आम्ही कूलंट मॅन्युफॅक्चरिंग रेडी करून आम्ही आता पॅकिंगचं प्रोसेस करून आमचं प्रोडक्ट आम्ही या पद्धतीचं बनवतो आहे. यांची पॅकिंग खूप छान आहे. आणि तुमचा व्यवसाय कुठे कुठे विकला जातो? आम्ही याचं स्वतःचं आम्ही मार्केटिंग आणि सेलिंग स्वतःच करतो. तरी जवळपास आम्ही अर्धा विदर्भ कॅप्चर केला आहे. इथून सिंदखेड राजा, जालन्याकडं बघायचं झालं तर सिंदखेड राजा, परभणी साईडनं बघायचं झालं तर वसमतपर्यंत, इकडं मंगरुळपीर साईड बघायचं झालं काರಂजापर्यंत, आणि इकडं आमचं जवळपास मेडशीपर्यंत प्रोडक्ट आमचं सेल आउट होते. आणि माल पण खूप छान आहे. आणि त्यांचं म्हणजे हे जवळपास 9-10 लोकांना रोजगार पण उपलब्ध आहे. काही आहेत त्यांचे सहकारी काम करणारे. एकदा सर्व व्यवस्थित दाखवा. आणि एक पॅकिंग करताना पण हो. जास्त घट झालं का? अरे झाकणं घ्या. त्याच्यामध्ये तिकडं लाव. अशी पॅकिंग प्रोसेस चालते. आणि दिवसाला आम्ही जवळपास 1000 लिटर चं प्रोडक्शन करू शकतो. उत्पन्न आणि नफा दर दिवसाचं. तर दिवसाचं तरी मार्केटिंग प्लस सेलिंगचं उत्पन्न आमचं 5-6 हजार रुपये पर डे आमचा प्रॉफिट उरून जातो. ताईचा खूप छान व्यवसाय आहे. खूप उत्कृष्ट असं काम करत आहेत. आणि विशेष म्हणजे ताईच्या माध्यमातून आज 9 महिला आणि 2 मुलं असं 10 जणांना ताईच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध आहे. परत एकदा दाखवून द्या. आपल्याकडे प्रोडक्ट किती आहे याच्यामध्ये? कूलंटमध्ये आम्ही सध्या 2 प्रकारचे कूलंट मॅन्युफॅक्चर करतो. आणि डिस्टिल वॉटरमध्ये जे बॅटरीला पाणी लागतं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही इथं स्वतःच करून स्वतः त्याचा पण ब्रँड आम्ही रेडी केलेला आहे. त्याचा पण स्वतःचाच आमचा ब्रँड आहे. त्यामध्ये आम्ही ज्या बॉटल्स आहेत ह्या स्क्रॅपमधून आम्ही यूज करतो. जे आता BS4 आणि BS6 साठी जे पिंक कलरचं पण कूलंट लागते ते पण आमच्याकडे उपलब्ध आहे. 4 प्रकारचं नाही, सध्या दोन प्रकारमध्ये करतो आम्ही, ग्रीन आणि पिंक आणि एक डिस्टिल वॉटर, असे 3 प्रोडक्ट आहेत आमचे.
तर आता पूर्ण मॅन्युअली आम्ही पॅकिंग करून नंतर या प्रकारची आम्ही पेटी बनवून घेतो. जो लॅमिनेटेड पेपर आहे तो LDPE श्रिंक पेपर म्हणतात त्याला, यामध्ये आम्ही पॅकिंग करून घेतो. ही जी पॅकिंग आहे आपली, याच्यामधून जर असं बॉटल आडवी तिडवी झाली तर सांगू नाही शकता? नाही, याचं काहीच सांडणार नाही, काही पॅकिंगचा काही इश्यू येणार नाही. कारण की आमच्याजवळ एक कॅपिंग मशीन आहे, ज्यामुळं पूर्ण झाकण पहिले पूर्ण राऊंडेड फिट होतं आहे. आणि नंतर सीलिंग मशीन ही जी ब्लॅक कलरची जी सीलिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये एक तुम्हाला मी सॅम्पल दाखवतो. ते पॅकिंग या पद्धतीची होते. तर काही लीक वगैरे होण्याचा काही प्रश्न नाही आहे, कारण की त्याला फॉईल सील आलेली आहे, सिल्वर कोटेड फॉईल सील येते. त्या मशीननं पूर्ण, आमच्या ब्लॅक मशीननं पूर्ण याची सीलिंग पॅक होऊन जाते पुरेपूर. त्यामुळं ह्या मार्केटला सेलिंगसाठी रेडी झालं आहे प्रोडक्ट. आता याला पॅकिंग करून, या प्रकारचं पॅकिंग करून आम्ही मार्केटला स्वतःची आमची गाडीत आम्ही लोड करून आम्ही घेऊन जातो.